ही कथा आरोही आणि तन्मयची आहे। आरोहीचा चेहरा नेहमी हसरा होता। तिच्या चेहऱ्यावरचे हसू पाहिले की कुणाच्याही चेहऱ्यावर हसू यायचे। ती आपल्या सुंदर हसूने लोकांना आपस करायची। तन्मय तिला पाहून स्वतःला हरवून गेला होता। ते दोघेही एकाच ऑफिसला होते। तन्मय नेहमी उभा राहून तिला पाहत होता। आरोहीच लक्ष मान आपल्या कामातच असायचं। ती तेथे नसली तरी तिचा चेहरा त्याच्या नजरेसमोर होता। तेथे काम करणारे तन्मयचे सगळे जवळचे मित्र होते। तो आपल्या वयाच्या मुलांसोबत नेहमी राहत असे। सगळेजण सोबत बसून गप्पा गोष्टी करत असे। ते म्हणत होते, अरे आपल्या ऑफिसला कोणीतरी नवीन मुलगी आली आहे। ती सर्वांना आवडली होती। ती खूपच भारी दिसते असं कुणीतरी त्याला म्हणाले। तेव्हा त्यांच्या बोलण्याचा त्याला राग आला। सगळेजण शांत बसले। मग त्यातला एक जण म्हणाला, मला माहित आहे ती कोण आहे। अरे आरोही आपल्या ऑफिसला नवीन आली आहे। ती तन्मयच्या गावाकडली आहे। अरे सकाळी तिने मला सांगितलं। खूपच छान दीदी आहे तीर्थरूप। छान स्वभाव आहे। काही वेळ अशाच गप्पा रंगल्या आणि सगळेजण ऑफिस सुटल्यामुळे घरी गेले। तन्मय मान घरी जाऊन आरोहीचा विचार करू लागला आणि तिचे नाव घेऊन चेहऱ्यावर हसू आणू लागला। तिला पाहिल्यापासून तो वेडा झाला होता। तो कधीच तिला आपलंसं समजून बसला होता। कधी तिच्याशी बोलणार कधी तिला पाहणारच त्याला झालं होत। दोघे एकाच ठिकाणी जायबला होते। तो तिला मान तन्मय विषयी काहीच माहिती नव्हते। तिला त्याच्या भावनेची कल्पनाच नव्हता। तिला काहीच माहिती नव्हते। इकडे तन्मयची हालत वेगळीच झाली होती। आरोही त्याच्या नजरेसमोर कामाला होती। लगेच तन्मयला ती दिसत होती। तन्मय ऑफिसला आल्यावर पहिला आरोही कुठे दिसते ते पाही। ती दिसली की त्याला बरं वाटत होत। तिला पाहिल की त्याच्या चेहऱ्यावर हसू येत होत। पण ती नाही दिसली तर त्याच मन निराश होत होत। मग त्याच कुठेच मन लागत नव्हत। ती दिसावी म्हणून तो सारखा तिच्या समोरून फेऱ्या मारत असे। तिला एकदा पाहिल की त्याच्या मनाला आनंद होत होता। बरेच दिवस झाले। आरोही कामात खूप हुशार होती। तिला पण बऱ्याच महिनी झाल्या होत्या। तन्मयचे मित्र आरोहीच्या नावाने त्याला चिडवत होते। पण आरोही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हती। ती सर्वांशी खूपच कमी बोलत होती। ती तन्मयशी खूप गप्पा करत होती। ते दोघेही छान मित्र झाले होते। तो चोरून चोरून तिला पाहत होता। तिला काहीच माहित नव्हते। ती आली की त्याचे लक्ष नेहमी तिच्याकडेच असायचे आणि तिच्याशी बोलण्यात हरवून जायचा। ऑफिसमध्ये असताना काहीतरी कामाविषयी सांगत होते। तन्मयचे काहीच लक्ष नव्हत। त्याच लक्ष आरोहीकडे होत। सर्वजण तन्मयकडे पाहून हसत होते। पण ते का हसतात हे त्याला माहीतच नव्हते। त्याच लक्ष तिला पाहण्याकडे होत। त्यामुळे काय चालू आहे त्याला कळतच नव्हते। तेव्हा त्याच्या मित्राने त्याला आवाज दिला आणि तो भानावर आला। ऑफिस सुटल सर्वजण घरी जायला निघाले। आरोहीला पाहण्याची तन्मयला इच्छा झाली। तो बाजूला उभा राहून ती येण्याची वाट पाहत होता। ती आपल्या मैत्रिणीसोबत त्याला येताना दिसली। ती हसत हसत आपल्या मैत्रिणीशी गप्पा करत येत होती। हे पाहताच त्याला बरं वाटल। तो नेहमी तिच्या अवतीभवती असायचा। त्यांच्या मागेच जायचा। पण तिचे त्याच्याकडे लक्षच नव्हते। तिचे लक्ष आपल्या मैत्रिणीकडेच असायचे। तिचे त्याच्याकडे लक्षच नसायचे। एके दिवशी आरोहीला काही ऑफिस विषयी महत्त्वाचं काम होतं। त्यामुळे ती माहिती विचारू लागली। तिने आपल्या सर्व मैत्रिणींना विचारलं। कोणाकडे त्याबद्दल माहिती नव्हती। ती घाबरली होती। तन्मय तिला म्हणाला, घाबरू नकोस। तो तिला समजावू लागला। आरोहीला खूप साऱ्या मैत्रिणी होत्या। पण तन्मय हा तिचा जिवलग मित्र झाला होता। त्याला ती खूप आवडत होती। पण आरोही खूप हुशार आहे। खूप छान बोलते आणि दिसायला पण सुंदर आहे। त्यामुळे सारेजण तिच्याशी मैत्री करायला तयार आहे। आणि आपण हुशार पण नाही आणि दिसायला पण सुंदर नाही। त्यामुळे ती आपल्याशी बोलणार नाही। आपण तिला आवडणार नाही असे तन्मयला वाटत असे। हळूहळू दोघांची मैत्री झाली होती आणि दोघेही जिवलग मित्र झाले होते। त्याला तिच्याशिवाय करमत नसे। नंतर तो पण तिला तिच्या कामात मदत करत होता। आरोही ऑफिसला येते। तन्मय तिची वाट पाहत असतो। तिला त्याला ऑफिसच्या कामाविषयी माहिती द्यायची होती। तेव्हा आरोही त्याच्या समोर येऊन उभी राहिली। तिलाही ऑफिसविषयी त्याच्याकडे काम होत। कोणीतरी त्याच्या समोर आरोहीचं नाव घेतल। तेव्हा तो लगेच बघतो। त्याला ती दिसत नाही। कारण त्याला वाटत आपल्याला सगळीकडे आता आरोही दिसते असा तो विचार करत असतो। तेव्हा अचानक आरोही त्याच्या समोर येऊन उभी राहते। ती त्याला सांगत होती, मला तुझ्याकडून कामाविषयी काही माहिती हवी आहे। ती सांगत होती। तो तिचेकडे पाहत तिचे बोलणे गुपचूप ऐकत होता।
त्याचे लक्ष तिच्याकडेच होते, पण तिच्या बोलण्याकडे त्याचे भानच नव्हते. ती परत त्याला बोलली, तेव्हा तो भानावर आला. आपण काय करतो हे त्याला कळत नव्हते. तो स्वतःशी काहीतरी बोलत हसत होता. तो तिच्या स्वप्नाच्या दुनियेत हरवला होता. अनेक प्रश्नांचे उत्तर आपल्या मनात शोधत होता. एक मोठा श्वास त्याने घेतला आणि तिच्याशी बोलला. ती त्याच्या स्वप्नाच्या दुनियेतून सत्यात त्याच्या समोर उभी होती. यावर त्याच्या विश्वास बसत नव्हता आणि तिला पाहता तो तिच्या विचारात कधी हरवला त्याला कळलेच नाही. आपण काय करतो काय नाही, आपले लक्ष कुठे आहे यावर त्याचे भानच नव्हते. तो तिच्या विचारात कुठेतरी हरवला होता आणि अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या मनात शोधत होता. तो स्वतःलाच काहीतरी सांगत होता. तेव्हा तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले. तेव्हा आरोही शांत उभी राहून पाहत होती. ती आपल्याकडे पाहत आहे त्याला माहीतच नव्हते. तेव्हा ती त्याला म्हणाली, अरे तन्मय, कसला विचार करतो, कुठे लक्ष आहे तुझे? तेव्हा तो आपल्या विचारातून भानावर येतो. ती तिच्या मनातले त्याच्या समोर व्यक्त करते. तिला पाहता त्याला एक सुंदर गीत आठवते. नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो मी तुला तू मला, गोड हुरहुर ही श्वास गंधावला, ओळखू लागलो मी तुला तू मला, तू मला मी तुला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो, तू कळी कोवळी साचिरी गोजिरी, चिंब ओल्यासरी घेत अंगावरी, स्वप्न भासे खरे स्पर्श होता खुळा, ओळखू लागलो तू मला मी तुला, शब्द झाले मुके बोलती पैंजणे, उतरले गाली या सोवळे चांदणे, पाहताना तुला चंद्र ही लाजला, ओळखू लागलो तू मला मी तुला, अमोल सोने.